श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात रमणबाग प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सक्षम प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या ई कॉमर्स वेबसाईटचं उद्घाटन, ओए फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांनी दिव्यांग मुलांना घडवली हेलिकॉप्टर सफर आणि पुण्यात गुंफण सद्भावना साहित्य संमेलन उत्साहात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यवसाय प्रशिक्षण विषयांची तोंडओळख या अंतर्गत सुरू असलेल्या रमणबाग प्रशालेतील सक्षम प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ई कॉमर्स वेबसाईटचं उद्घाटन शनिवारी 14 फेब्रुवारीला झालेल्या बहुआयामी तासिकेत करण्यात आलं. अवधूत भिडे, आयुष बोबडे आणि चिन्मय मराठे या 9वीतील विद्यार्थ्यांनी हे संकेतस्थळ शिक्षक प्रीतम जगदाळे यांच्या मार्गदर्शनात तयार केलं आहे. त्याद्वारे दैनंदिन वापरातील कपडे, आवश्यक साहित्य इत्यादीची खरेदी ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे. या संकेतस्थळाविषयी चिन्मय मराठे या विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून ते कसं काम करतं याविषयी माहिती सांगितली. आमच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेमध्ये सक्षम कार्यक्रमांतर्गत जगदाळे सरांनी 14 सत्रांमधून व्यवसाय कसा सुरू करायचा, नियोजन कसं करायचं आणि अडचणींना कसं सामोरं जायचं याचं मार्गदर्शन केलं. मी आणि माझे दोन्ही मित्र आम्हाला यातून काही व्यवसाय सुरू करावा अशी प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून आम्ही ऑप्लिटेक्स हा ई कॉमर्स क्लोदिंग ब्रँड सुरू केला. म्हणजे यातून ग्राहक आम्ही डिझाईन केलेले सगळ्या प्रकारचे कपडे जसं की टी शर्ट्स, हुडीज इत्यादी ऑनलाईन स्टोअर मार्फत मागवू शकतात. ही वेबसाईट डिझाईन करताना सुरुवातीला वयाच्या मर्यादा, पेमेंट गेटवे यासारख्या अनेक अडचणी आल्या, पण आम्ही खूप रिसर्च करून त्याचे पर्यायही शोधले. यासाठी आम्हाला शिक्षकांसोबतच पालकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. या उपक्रमात मी संपूर्ण टेक्निकल गोष्टी म्हणजे वेबसाईट तयार करणे, डोमेन आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापन, पेमेंट इंटिग्रेशन इत्यादी काम पाहतो. तसेच आयुष बोबडे हा माझा मित्र यांनी रेझरपेची व्यवस्था केली आहे, तर अवधूत भिडे या मित्राने आर्थिक व्यवहाराचे वितरण आणि प्राथमिक मार्केटिंगची जबाबदारी सांभाळलेली आहे. हा उपक्रम आमच्यासाठी शिक्षणासोबतच व्यवसाय करताना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक महत्वाची संधी आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत या संकेतस्थळाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रीतम जगदाळे यांनी याविषयी अधिक माहिती दिली. महाराष्ट्र शासन NCERT यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये उद्योग, व्यवसाय आणि कौशल्य विकासाची जाणीव निर्माण करण्यासाठी सक्षम उद्योग आणि कौशल्य विकास कार्यक्रम हा उपक्रम नोव्हेंबर 2025 पासून रमणबाग प्रशालेत सुरू आहे. यामध्ये झालेल्या 14 सत्रांमध्ये इयत्ता 9वीच्या 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अत्यंत उत्साहाने गटकार्य पार पाडले. प्रायोगिक तत्वावर तयार झालेल्या या संकेतस्थळाचा उपयोग हे विद्यार्थी भविष्यात व्यावसायिक पद्धतीने करू शकणार आहेत. आकाशात उडणारं हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिलेलं असतं, पण त्यात बसण्याचा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं ओए फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांनी दिव्यांग मुलांसाठी हा क्षण सत्यात उतरवला. फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सिमरन जेठवानी यांच्या पुढाकारानं आणि महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते, कॅप्टन नितीन वेल्डे यांच्या सहकार्यानं 35 दिव्यांग मुलांना 6 मिनिटांची हेलिकॉप्टर सफर घडवण्यात आली. याविषयी बोलताना डॉक्टर सिमरन जेठवानी म्हणाल्या, जितने सालों के बाद ओए फाउंडेशन के लिए एक बहुत ही सुनहरा मौका और जिन्होंने लाया है और जिन्होंने ये सपना साकार करने की मेरे साथ में हाथ मिलाया है वो है महालक्ष्मी एविएशन, जिनके नितिन जी ओनर हैं. उन्होंने भी हेल्प किया और महालक्ष्मी ओनर और इनके जो कैप्टन है नितिन वेल्डे जी, जिनके साथ मिलकर हमने किया है. और ये सब बच्चे हैं. इनकी संस्था का नाम है कृषि गौरव फाउंडेशन, जिनके लिए आज हम ये पूरा प्रोजेक्ट कर रहे हैं. या अनुभवाविषयी पल्लवी माने या विद्यार्थिनीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. जे कधी स्वप्नातही विचार केले नव्हते ते आज स्वप्न पूर्ण झाले, ते फक्त सिमरन मॅडममुळे. म्हणजे आम्ही कधी नाही विचार केला की आम्ही डिसेबल आहे तर आमच्यासाठी असं काही होऊ शकतंय किंवा आम्ही हेलिकॉप्टर मध्ये वगैरे बसू शकतोय, ते फक्त त्यांच्यामुळे झालंय. आणि वरतून नजारा खूप सुंदर दिसतोय, ती फिलिंग आम्हाला फक्त त्यांच्यामुळे अनुभवायला भेटते. आकाशातून जमिनीवरील नजराणा खूप सुंदर दिसत होता. झाडं, नदी, गाड्या, माणसं छोटी छोटी दिसत होती. अशी भावना व्यक्त करत कृषी गौरव फाउंडेशनचे विद्यार्थी समीर कावडे म्हणाले की पहिला अनुभव होता माझा
आणि एकदम वरून खूप खाली छान वाटत आणि खाली सगळं बारीक बारीक छोटे छोटे वाटत होतं. जिंदगीत येऊन पहिली वेळ पाहिलं, स्वप्न राहत होतं. कधी बघायला भेटत नव्हतं पण ते आज बघायला भेटलं. आम्ही सर्वजण कृषी गौरव फाउंडेशनचे विद्यार्थी आहोत. वरून खाली छोटे छोटे एकदम शेती वगैरे नदी एकदम पक्षासारखं वाटतं. जसं आपल्याला हेलिकॉप्टर वरी बारीक दिसतोय, वरून खाली पण बारीक दिसतात माणसं. गुंफण अकादमी कराड आणि भारतीय शिक्षण संस्था कोथरूड यांनी संयुक्तपणे 21व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचं नुकतंच आयोजन केलं होतं. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे आणि संमेलनाच्या माध्यमातून समाज जोडला जातो. त्यामुळं संमेलनं गरजेची आहेत अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार आणि ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी पुण्यात मांडली. गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. संमेलनाध्यक्ष गझलकार सुनंदा शेळके यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. या संमेलनामुळे नव्या लेखकांना व्यासपीठ मिळत असल्याचं सुनंदा शेळके यावेळी म्हणाल्या. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय ज्ञान परंपरा आणि अभिजात मराठी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आपली भाषा ही आपली माता आहे. मराठी भाषेतून संस्कृतीचा विकास घडतो. तिचा सन्मान करणं आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी मराठी शाळा बंद पडण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. संभाषणात इंग्रजीचा वापर अधिक होत आहे. गौरवशाली भाषा टिकवायची असेल तर विद्यापीठांमध्ये ज्ञानशाखांमध्ये मराठी सक्तीची व्हावी असा सूर या परिसंवादामध्ये उमटला. या परिसंवादात बोलताना रुपाली अवचरे म्हणाल्या की नाट्य, भाषाशास्त्र अशा विविध क्षेत्रात हजारो वर्षांपासून भारतीय ज्ञान परंपरा आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील विचारमूल्य अंगीकारल्यानं आपण आज चांगलं आयुष्य जगत आहोत. नाणेघाट इथला शिलालेख 2000 वर्षांपूर्वीचा आहे. त्यातही मराठी भाषेचा गौरव आहे. संतांनी देखील भाषेद्वारेच प्रबोधन केलं. मराठी भाषा ही आपली माता असून तिचा सन्मान करणं आवश्यक आहे. आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा समृद्ध आहे. वेद हे आपल्या परंपरेचा पाया आहेत. हे आपले ज्ञानकोशच आहेत. ज्ञान परंपरा म्हणजे पुस्तकी माहिती नव्हे तर अनुभवातून आलेलं ते ज्ञान आहे. जीवनाला अर्थ देणारं तत्वज्ञान आहे. आपली परंपरा ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक आहे. ही परंपरा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखी जिवंत आहे असं मत सुनील उमरजकर यांनी व्यक्त केलं. इंग्रजी माध्यमांमध्ये मुलांना शिकवण्याकडे पालकांचा अधिक कल दिसून येतो. त्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. पर्यायी शब्द असतानाही मराठी प्रसार माध्यमांमध्ये इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ही चिंतेची बाब असल्याचं या परिसंवादामध्ये नारायण कुंभार म्हणाले. मराठी भाषेच्या शब्दात अमृताची गोडी आहे. मराठी भाषेतून संस्कृतीचा विकास घडतो. त्यामुळे मराठी ही गौरवशाली भाषा आहे. विज्ञान, तर्कशास्त्र, योग, आयुर्वेद या सर्व क्षेत्रातील ज्ञानानं जगाला दिशा दिली आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ शिक्का नाही तर 2000 वर्षांपासूनच्या ज्ञान परंपरेचा सन्मान आहे असं रचना या परिसंवादात म्हणाल्या. अभिजात म्हणजे उच्च प्रतीचं. मराठीला अभिजात दर्जा मिळाला तर दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. याविषयी अनेक जण गळा काढत आहेत. पण मराठी धोरणाविषयी कोणीच बोलत नाही. ही दांभिकता आहे. ज्ञान क्षेत्रात विद्यापीठांमध्ये मराठी सक्तीची करणं आवश्यक असल्याचं अध्यक्षपदावरून बोलताना संजय बोरुडे म्हणाले. माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध महाविद्यालय, महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थिनी, NSUI आणि वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी व्हॅलेंटाईन डे निमित्त मुठा नदीच्या दोन्ही बाजूनं 2 किलोमीटर भागात स्वच्छता केली. यामध्ये 2500 किलो कचरा संकलन करण्यात आलं. स्वच्छतेची सुरुवात युवकांकडून स्वच्छ पुणे संकल्प 2026 असे फलक हाती घेत मुठा नदी संवर्धनाविषयी जनजागृतीही यावेळी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या श्यामला देसाई यांना यंदाचा मुळा मुठा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नदी स्वच्छतेसाठी एकदिवसीय मोहीम पुरेशी नसल्याचं मत वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते यांनी व्यक्त केलं. शिपको कंपनीच्या सहकार्यानं मुठा नदीमध्ये बसवण्यात आलेल्या ट्रॅश बूम या यंत्रणेमुळे नदीत वाहून येणारा प्लॅस्टिक कचरा, निर्माल्य तसंच तरंगणारा कचरा इत्यादी अडवून त्या कचऱ्याचं नियोजनबद्ध संकलन करता येतं अशी माहितीही मते यांनी यावेळी दिली.
रंगत संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी गझल संमेलनाचं आयोजन केलं होतं. यामध्ये डॉक्टर कैलास गायकवाड यांचा गझल मित्र पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलताना कमी वेळात आणि कमी शब्दात व्यक्त होण्याचं गझल हे एकमेव माध्यम आहे. गझलेची विधा मोठी आहे. गझल लिखाण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, परंतु ही विधा सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेली नाही आणि कुणाच्या लक्षातही राहत नाही, अशी खंत प्रसिद्ध गझलकार डॉक्टर कैलास गायकवाड यांनी व्यक्त केली. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, मैथिली आडकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना भूषण कटककर यांनी गझलेला रसिकाश्रय एक चिंतन या मुद्द्यावर सविस्तर विवेचन केलं. ते म्हणाले की गझलकार गझल लिहितो, पण त्याचा अर्थ कळत नसल्यानं सर्वसामान्य व्यक्ती त्यापासून दूर असते. त्यामुळं गझलेतील शब्द हे कळण्याजोगे असावेत. गझलेवर समीक्षात्मक भाष्य व्हायला हवं. त्याचप्रमाणे समकालीन विषय गझलांमधून उमटले पाहिजेत. रसिकांना मराठी गझलेची गोडी लावण्यात आपण अपयशी ठरत आहोत, कारण गझल सादर करताना त्याची पार्श्वभूमी सांगितली जात नाही. सरहद पुणे या संस्थेच्या वतीनं डॉक्टर माधव गोडबोले स्मृती व्याख्यान आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हरवलेलं सुशासन या विषयावर माजी केंद्रीय गृहसचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी आपले विचार व्यक्त केले. रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असताना देखील देशभरात रस्त्यावर होणारे अपघात आणि रस्ते सुरक्षा या विषयाकडे गेल्या 2 दशकांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आलं आहे, अशी खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 2047 सालातील विकसित भारत हे लक्ष्य निर्धारित केलं असून त्यासाठी अनेक चांगले प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत, परंतु ते राबवताना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणे गरजेचं आहे. त्यातील मर्यादित पारदर्शकता दूर होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादनही पिल्लई यांनी यावेळी केलं. आजच्या स्थित्यंतराच्या काळात प्रशासनाची भूमिका फार महत्वाची आहे. ईडी हा विषय आपल्याकडे खूप चर्चेला जात असला तरी 2023 सालापर्यंत या विभागामध्ये मी प्रत्यक्ष काम केलं आहे. मी कार्यरत असेपर्यंत एकदाही कुठल्याही राजकीय नेत्यानं कधीही फोन करून दबाव आणला नाही किंवा काही करण्यास प्रवृत्त केलं नाही. आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. फक्त चांगल्या गुणात्मक कामाची अपेक्षा होती. त्यामुळं राष्ट्र उभारणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच जबाबदारीनं काम करायला हवं. आपल्यातील शासक हरवत आहे ही आजची खरी अडचण आहे, असं यावेळी बोलताना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर म्हणाले. याप्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, डीजीपी कार्यालयातील प्रमुख लिपिक झहिरोद्दीन हुसेन शेख यांना डॉक्टर माधव गोडबोले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉक्टर शैलेश पगारिया आणि लेशपाल जवळगे उपस्थित होते. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन सीमा चोरडिया आणि सुहास देशपांडे, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.